नमस्कार. विचार रोखोक या कार्यक्रमात आपलं स्वागत. आठवड्यातल्या एका खास दिवशी हा कार्यक्रम घेऊन आम्ही तुमच्या भेटीला येत असतो. आज आहे तो दिवस. रोखोकच्या माध्यमातून आम्ही राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक अशा अनेक विषयांना हात घालत असतो. तुमच्या समस्यांना वाचा फोडत असतो. विचार रोखोक या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही थेट तुम्हालाच या कार्यक्रमात सहभागी करून घेणार आहोत. तुम्हाला पडणारे प्रश्न, तुमची मतं, तुमचे जाब तुम्ही थेट या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या मान्यवरांना विचारू शकता आणि तुमच्या प्रश्नांचं, शंकांचं समाधान करून घेऊ शकता. आमचा टोल फ्री क्रमांक 1800-22-1010. नंबर पुन्हा एकदा ऐका, 1800-22-1010. या टोल फ्री क्रमांकावर फोन करून तुम्ही या कार्यक्रमात जरूर सहभागी व्हा आणि माझ्यासोबत तुम्ही विचारा रोखोक. गेल्या 2 आठवड्यापासून देशाला भ्रष्टाचाराचा ताप आलाय. भ्रष्टाचाराची लागण झालेला पेशंट दर दिवसाआड देशासमोर येतोय. सीबीआयच्या स्टेटस रिपोर्टमध्ये फेरफार करणारे कायदा मंत्री असोत किंवा लाचखोरी प्रकरणात अडकत चाललेले आमचे रेल्वे मंत्री असोत, दिवसागणिक ज्यांच्या संपत्तीचे आकडे नवनवे विक्रम रचतायत, तो सार्वजनिक बांधकाम खात्याचा एखादा इंजिनियर सतीश चिखलीकर असो, भ्रष्टाचाराची ही प्रकरणं आजच उघडकीला येतात असंही नाही. गेल्या काही वर्षांमध्ये अशी अत्यंत गंभीर स्वरूपाची प्रकरणं या देशात उघडकीला येऊन देखील त्यातल्या बहुतांश जणांच्या कारकिर्दीवर मात्र त्याचा बिलकुल परिणाम झालेला दिसत नाही. भ्रष्टाचाराचे अनेक आरोप असलेले अनेक जण, नेते पुन्हा पुन्हा रीतसर निवडून येतात, पुन्हा पुन्हा भ्रष्टाचार करतात, पुन्हा त्यांच्यावर खटले दाखल होतात, पुन्हा चौकशी वगैरे होते, पुन्हा सगळं काही सुरळीत होतं. हे दुष्टचक्र संपणार तरी कसं? भ्रष्टाचाराची प्रकरणं उघडकीला येण्यामुळं सरकारवर खरंच काही परिणाम होताना दिसतोय का? घोटाळेबाज मंत्री पुन्हा पुन्हा निवडून कसे येतात आणि भ्रष्टाचाराची ही साथ रोखायची कशी? त्याहीपेक्षा भ्रष्टाचाराला मिळालेली ही प्रतिष्ठा थांबवायची कशी? यासारख्या प्रश्नांचा वेध घेऊया इंडियन करप्शन लीग या खास कार्यक्रमात. इंडियन करप्शन लीग या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी माझ्या सोबत आहेत अतुल कुलकर्णी. अतुल कुलकर्णी ख्यातनाम अभिनेते, त्याहीपेक्षा विचारवंत. अतुल कुलकर्णी एखाद्या प्रश्नावर काय म्हणतात याकडे महाराष्ट्र अत्यंत लक्षपूर्वक ऐकत असतो. या अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्नावर तुम्हाला थेट त्यांच्याशी संवाद साधता येणार आहे, तुमची मतं मांडता येणार आहेत, तुमचे विचार मांडता येणार आहेत. आपल्या सोबत आहेत डॉक्टर कुमार सप्तर्षी. कुमार सप्तर्षींना अवघा महाराष्ट्र एक अतिशय सज्जन राजकारणी म्हणून एक काळी ओळखत होता, तसाच आता एक अतिशय सज्जन मार्गदर्शक म्हणून ओळखतो. सर, तुमचंही आपलं या कार्यक्रमात स्वागत. कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर आजचा रोखोक प्रश्न पाहूया. आजचा रोखोक प्रश्न आहे, घोटाळेबाज नेते पुन्हा निवडून येत असल्यामुळेच भ्रष्टाचार वाढतोय का? रोखोक कार्यक्रमात आपलं मत मांडण्यासाठी www.facebook/G24 ला लाईक करा किंवा 24tas.com वर लॉग इन करा. इंडियन करप्शन लीग. पहिला प्रश्न मी अतुल कुलकर्णी यांना विचारतो. अतुल, या कार्यक्रमात स्वागत. धन्यवाद. आपल्याकडे भ्रष्टाचाराला प्रतिष्ठा मिळाली का? पूर्वीच्या काळी किमान भ्रष्ट माणसाची छितू तरी व्हायची, खाजगीत व्हायची, जाहीर व्हायची. आता कोणत्याही प्रकारची छितू होताना दिसत नाही मला. अत्यंत मोठ्या प्रमाणावर त्याला मान सन्मान मिळतो. मग तो एखादा PWD मधला इंजिनियर असो अथवा निवडणुकीतला उमेदवार असो. ज्या करप्शनवरून, ज्या एका भ्रष्टाचारावरनं कर्नाटकात अवघं नाटक घडत होतं, त्या कर्नाटकाच्या प्रचारामध्ये भ्रष्टाचार हा मुद्दाच नव्हता. काय सांगाल? काय, प्रतिष्ठा तेव्हा मिळते जेव्हा तो माणूस हा मेजॉरिटी सारखा असतो. पूर्वी छितू व्हायची कारण मेजॉरिटी तशी नसायची. पण आता जास्तीत जास्त माणसं, मला वाटतं आपण सगळेजण भ्रष्टाचारी असल्यामुळे अर्थातच जो भ्रष्टाचार ज्याचा समोर येतो त्याला प्रतिष्ठा देण्यावाचून आपल्याला पर्याय नाही आहे, कारण आपण सगळेच तसे आहोत. हे म्हणण्याचं कारण असं की आपण भ्रष्टाचार या शब्दाचं आणि या संकल्पनेचं फार सुलभीकरण केलेलं आहे. आपण नेते करतात तो भ्रष्टाचार, फक्त नेतेच करतात तो भ्रष्टाचार, किंवा ब्युरोक्रॅट्स करतात तो भ्रष्टाचार, सरकारी कर्मचारी करतात तो भ्रष्टाचार, फक्त पैशांनी होतो केवळ तोच भ्रष्टाचार, असं आपण फार ह्या सगळ्याचं सुलभीकरण केलेलं आहे.
आणि त्यामुळे समस्या मुख्य अशी मला वाटतं निर्माण झालेली आहे की आपण स्वतःकडे बघणं त्यामुळे अर्थातच टाळतो आहे. कारण सोपं आहे ना, मला पेपर उघडला, एक 2-4 फोटो दिसले, त्यांचे आकडे बघितले की हा भ्रष्टाचारी असं म्हटलं की माझं काम संपतं. पैशानी केला जातो तोच भ्रष्टाचार असं म्हटलं की नोटा दाखवल्या की माझं काम संपतं, की ओके हां ह्यांनी पैसे खाल्ले. मला असं वाटतं की आज भारतामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जर काय करायला हवी तर ती प्रत्येकाने, नेते भ्रष्टाचार आहेत का हा तुमचा प्रश्न सुद्धा मला थोडासा फेरविचार करायला पाहिजे तुम्ही असं वाटतं. परत तेच करतोय आपण, नेते भ्रष्टाचारी आहेत म्हणून आभाळातनं नाही पडलेले नेते आपण निर्माण केलेले आहेत, आपण मतदारांनी निर्माण केलेले आहेत, आपण राजकारणाची ही स्थिती आपल्या उदासीनतेमुळे निर्माण केलेली आहे इतक्या वर्षांच्या. आणि आपल्याला कारण सतत प्रत्येक वेळेला गांधी सुद्धा असला तरी सुद्धा तो शेजारच्या घरात जन्मायला हवा असतो नेहमी. तो माझ्या घरात जन्माला नको असतो. मी कुमार सप्तर्षींकडे जाणार आहे, पण त्याच्या अगोदर एक प्रश्न आलेला आहे. रामदेव आहेत पुण्याहून. रामदेव, आपलं या कार्यक्रमात स्वागत. विचारा रोखठोक या कार्यक्रमात स्वागत. विचारा आपला प्रश्न, मांडा आपलं मत रोखठोक. कुमार सप्तर्षी, मी तुम्हाला लहानपणापासून ओळखतो पुण्यामध्ये. मी पुण्यात राहतो आणि अरुण लेमेंच्या बरोबर तुम्ही विक्रांत तेव्हा सुरू केली होती. माझा प्रश्न असा आहे की ह्या ज्या रोज वेगवेगळ्या अपराध तक्रार झालेल्या आकडे ऐकतो आणि तेव्हा छातीत धस्स होतं की एवढे पैसे या लोकांना लागतात कशासाठी. मंत्री किंवा कॉर्पोरेटर, आमदार, खासदार होऊन गेले असतील ज्यांनी खूप कमवून ठेवलेले आहेत, त्यांच्या पिढ्यांचे सोय करून ठेवलेले. ह्याच्यावरती हे म्हणतात की खरे की काँग्रेस हा गेंड्याच्या कातड्याचा पक्ष आहे, याच्याशी मी अगदी पूर्ण सहमत आहे. आता मला जास्त बोलता येत नाही या विषयावरती, वेळ कमी असल्यामुळे. पण ह्या लोकांना असे पैसे घेताना सद विवेक बुद्धी त्याचा उच्चार सुद्धा अवघड आहे. तर त्यांना त्याचं काही वाटत नाही. रामदेव, बरोबर आहे. रामदेव, गेल्या काही महिन्यांमध्ये जी भ्रष्टाचाराची प्रकरणं आम्ही समोर आणतोय, जवळपास आठवड्याला 3 भ्रष्टाचाराची प्रकरणं गेल्या संपूर्ण 3 ते 4 महिन्यामध्ये उघडकीला येत आहेत. ती सर्व खात्यांमध्ये आहेत, ती सर्व स्तरांवर आहेत, दिल्लीपासून गल्लीपर्यंत आहेत. म्युन्सिपाल्टी मधला भ्रष्टाचार आहे. आकडे तर असे झाले आहेत की कोणी लाखात पैसे खाल्ले तर ते पैसे खाल्ले असं आता वाटत नाही. लाखातच खाल्लेत ना, राहू दे, कोटींचं बोला. अशा प्रकारची मानसिकता आता लोकांची झाली का? काय सांगाल डॉक्टर कुमार सप्तर्षी? असं आहे की भ्रष्टाचार आपण जो बोलतोय आता तो सार्वजनिक पैशाच्या बाबत आहे. तर सार्वजनिक पैशाचं एकूणच आकारमान 80 सालापर्यंत फार कमी होतं. 90 सालापर्यंत दुसरा टप्पा आहे आणि 90 नंतर हे आकारमान खूप वाढायला लागलं. एक तर परदेशी पैसा आला आणि तो शासनामार्फत वेगवेगळ्या कारणाने बाहेर पडू लागला. तर याच्यावरती अनेक लोक पोसायला लागले. तर याच्याविषयी का वाटत नाही, याचं एक महत्वाचं कारण नाही की आपल्याकडे जाती व्यवस्था होती, त्यामुळं शून्य डेव्हलपमेंट असायचं, शून्य विकास असायचा. म्हणजे जसा बाप तसा मुलगा तसाच नातू. कुंभाराचं जीवन सेम, नाभिकाचं जीवन सेम, बदल काही नसायचा. आता या लोकशाहीमुळे माणसाला अपवर्ड मुवमेंट शक्य झाली आणि अपवर्ड मुवमेंट शक्य होताना पहिला पैसा काय येतो महत्वाचा, इतर प्रतिष्ठा काय येत नाही. तर पैसा हे कन्व्हर्टिबल आहे. पैसा असला तर प्रतिष्ठाही मिळते. म्हणजे मी अनेक लोकांचं, गरिबांचं भांडवल वीटभट्टीचं वगैरे का संपलं, तर त्यांनी वीटभट्टी टाकली म्हणून खूप नातेवाईक आले आणि मग मटणाच्या पार्ट्या वगैरे झाल्या, त्यात त्याचं संपलं. तरी तो आनंदी असतो. आयुष्यात पहिल्यांदाच सगळ्यांना जेवण देण्याची शक्यता निर्माण झाली. तर जो आता खालून वर येतोय तो म्हणतोय की तुम्ही जे आज 4-5 हजार वर्ष वरचे लोक आहात, तुमच्या नैतिक फुटपट्ट्यांनी आम्हाला मोजू नका. आमच्या पुढच्या पिढीला नैतिकता येईल, आता येणार नाही. हा एक त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे. नंबर 1. नंबर 2, प्रतिष्ठा का मिळायला लागली, तर राजकारणातून सत्ता मिळते. सत्ता जिथे जिथे जाते तिथे प्रतिष्ठा मिळते आणि बाकी गोष्टी दाखल्या जातात. सत्तेच्या आश्रयानं सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा हे नातच आहे. तर लोकशाहीमध्ये निवडणूक हा आर्थिक व्यवहार झाला, तो राजकीय व्यवहार राहिला नाही. म्हणून केवळ आर्थिक व्यवहाराकरता जो पैसा लागतो आणि जो निवडून येतो त्याला प्रतिष्ठा मिळते. बरोबर आहे. प्रामाणिक माणसं हाकली. बरोबर आहे. पण
हीच डॉक्टर कुमार सप्तशी एक प्रकारे आता भ्रष्टाचार हीच आयुष्यातल्या अभ्युदयाची पुढे जायचा एकमेव मार्ग उरलेला आहे आणि प्रामाणिकपणा हा अव्यवहार्य ठरत चाललाय, अशा प्रकारची जनमानसात एक प्रतिमा आहे. आपल्या सोबत बापूराव कर्णे आहेत साताऱ्याहून. बापूराव कर्णे साताऱ्याहून आहेत. बापूराव, आपलं स्वागत. विचारा रोकठोक या कार्यक्रमात स्वागत. विचारा आपला प्रश्न थेट. माझं असं म्हणणं आहे बरं का, बोला. प्रत्येक खात्यातल्या 10,000 लोकांची प्रत्येक महिन्याला शासकीयमार्फत चौकशी झाली पाहिजे. प्रत्येक खात्यातल्या 10,000 लोकांची. कारण सगळीकडे भ्रष्टाचार म्हणजे तळापासून शेवटपर्यंत बिन भ्रष्टाचार असं एक व्यक्ती नाही आता परिस्थिती अशी आहे. बरोबर आहे. भ्रष्टाचारासंदर्भात बरोबर आहे बापूराव, तुमचं म्हणणं बरोबर. याच्यावर मी अतुल कुलकर्णींना विचार. अतुल कुलकर्णी, भ्रष्टाचार म्हटल्यानंतर भ्रष्टाचार बरोबर काय, तर फक्त सरकार, राजकारणी हीच नावं आपल्या डोळ्यासमोर येत आहेत. आणि हाच आजचा खरा मुद्दा आहे की भ्रष्टाचार म्हटल्यानंतर फक्त राजकारणी डोळ्यासमोर येत आहेत, बाकी काहीही येत नाही. याला नेमकं कारण काय म्हणायचं? याचं कारण आपल्याला बोट आपल्यावरती नको आहे. आपल्याला बोट दुसऱ्या कोणावरती तरी ठेवायला हवंय. त्यामुळे मला असं वाटतं की आपण हे करतोय आणि ते सोपं आहे, कारण कोणाचंही नावं घेऊन बोलले तर काहीच फरक पडत नाही त्यांनी. आणि मी जे करतो म्हणजे उदाहरणार्थ की मी इकडे येण्यापूर्वीची घटना सांगतो की माझ्या बिल्डिंगमध्ये मी गाडी घालत होतो आणि तिथे एकाने अशी पार्क करून ठेवली होती गाडी की कुणाची दुसरी गाडी जाणं शक्य नाही. तो माणूस आणि पार्क करून गायब झाला होता. आम्ही लोक ह्या गोष्टीला भ्रष्टाचार मानत नाही, ही आमची चूक आहे. सुरुवात इथे होते. पैशाची देवाणघेवाण हे भ्रष्टाचाराचं फार पुढचं रूप आहे. माझं म्हणणं आहे की आमच्या ज्या प्रवृत्त्या तयार होतात ना, स्वार्थी प्रवृत्त्या ज्या तयार होतात की मला दुसऱ्या कोणाचाही विचार करायचा नाहीये, मला फक्त माझा विचार करायचा आहे, ही प्रवृत्ती आहे. तर ही प्रवृत्ती जर मला कोणी खोलून दाखवली की तू पण असाच आहेस, तुझ्यामध्ये फक्त अशाच पद्धतीचा भ्रष्टाचार करण्याची ताकद आहे, हीच प्रवृत्ती असलेला माणूस, मग तो सामान्य माणूस म्हणजे काय मला माहिती नाही, परंतु जर सामान्य माणूस ह्या प्रवृत्तीचा एका पोस्टवरती जर उद्या जाऊन बसला तर त्याची प्रवृत्ती हीच असणाऱ्या लक्षात घ्या तुम्ही, आणि म्हणून तो पैशाचा भ्रष्टाचार. अतुल, तुम्हाला असं म्हणायचं आहे की सामान्य माणूस असो अथवा एखाद्या पदावर असला ज्याच्याकडे काहीतरी क्षमता आहे, अशा प्रकारचाही मनुष्य, दोघंही एक प्रकारे आपापल्या परीनं भ्रष्टाचारात सामील होत असतात. फक्त जे सेलिब्रिटी असतात, जे सत्तेवर असतात, त्यांचा भ्रष्टाचार उघडकीला होतो, त्याच्या बातम्या आम्ही दाखवतो. सेलिब्रिटी हा शब्द मी नाही वापरणार. मला असं वाटतं की जिथे डायरेक्ट पैशाची देवाणघेवाण शक्य आहे अशी कुठलीही जागा त्या ठिकाणी. आपल्याबरोबर जयवंत आहेत मुंबईहून. जयवंत, विचारा रोकठोक या कार्यक्रमात आपलं स्वागत. विचारा, थेट विचारा आपला प्रश्न. अतुलजींची विचारायचं आहे की अतुलजी बोला. की आता मुंबई महानगरपालिकेचा साधारण करोड रुपयाचा अर्थसंकल्प दरवर्षी होतो. महाराष्ट्र शासनातर्फे ठिकठिकाणच्या प्रभाग समित्या नेमल्या गेल्या आहेत पुणे विभागवर, मुंबईवर. त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने नामनिर्देशित सदस्य म्हणून ज्या काही नियुक्त्या करायच्या होत्या त्या अद्यापर्यंत पुणे मुंबई महानगरपालिकेमध्ये कुठेच केल्या नाहीत. सदस्य नियुक्ती करण्यामागचा शासनाचा उद्देश हाच आहे की एनजीओ, ज्या धार्मिक संस्था ज्या आहेत त्या संस्थेचे प्रतिनिधी हे प्रभाग समितीमध्ये घेऊन एकंदर प्रशासनाचे कारभार अंकुश ठेवण्याकरिता अथवा त्या ठिकाणी आपले मत मांडण्याकरिता त्यांची नियुक्ती केली जाते. पण पुणे मुंबई महानगरपालिकेमध्ये निवडणुका होऊन आज जवळजवळ 1.5 वर्ष होत आले, पण अद्यापर्यंत ह्या नियुक्त्या झालेल्या नाहीयेत. भ्रष्टाचारासाठी कुठेतरी त्यांना मोकळं रान मिळावं असं वाटत नाही का? अतुल, या पलीकडचा मुद्दा एक असा आहे की आम्हाला भ्रष्टाचाराचं काही वाटत नाही, यापेक्षा सुद्धा किंबहुना आम्हाला भ्रष्टाचार हवाच आहे, म्हणून अशा प्रकारची एक व्यवस्था, गळती असलेली व्यवस्था आम्हाला हवी असते की जेणेकरून माणसं पटकन सेटल होतील आणि सेटल झालेल्या व्यवस्थेतनं आपलं सेटिंग लागेल, अशी सर्वसामान्य माणसाला आता सवय लागली. इतका विचार समूह करतो का ह्याविषयी मला शंका आहे. अशा पद्धतीने विचार करतो का, म्हणून आम्हाला भ्रष्टाचार हवा आहे असा विचार समूह करतो का, किंवा तशी शक्यता असते का, ह्याविषयी मला शंका आहे. एक गोष्ट नक्की की मला माझा स्वार्थ तिथे दिसतो आहे आणि जे काही मला हवं आहे ह्या आजच्या जगामध्ये, ते मला जे जे काही हवं आहे ते पैशानी शक्य आहे आणि तो पैसा मी ज्या कुठल्या मार्गाने मिळवेन
त्या मार्गाबद्दल काहीच बाळगायची गरज नाहीये, दुःख किंवा खेद वगैरे वगैरे, कारण ते लोक मानत नाहीत. माझ्या आजूबाजूची लोक माझ्याकडे फक्त पैसा आहे किंवा सिम्बल्स आहेत. कारण आजकाल फक्त वेल्थ इनफ नाहीये, डिस्प्लेबल वेल्थ पाहिजे मला. हा, म्हणजे प्रदर्शनी, त्याला एक दर्शन मूल्य. जर असं असेल की माझ्या अकाउंटमध्ये काही करोड पडू नये तर ते मला इनफ नसतं. माझी गाडी BMW आहे का, माझा फ्लॅट कुठे आहे, इव्हन माझा मुलगा किंवा मुलगी कुठल्या शाळेत जातोय, हा सुद्धा मला एक सिम्बल झालेला आहे माझ्या वेल्थचा. आणि तो काय फक्त त्याच्यासाठी भ्रष्टाचारीच माणूस पाहिजे किंवा असं काही नाही. सामान्य माणूस की जो केवळ पगारावरती जगतो आहे त्याला सुद्धा त्याची जी काही वेल्थ असेल ती डिस्प्लेबल वेल्थ हवी आहे, ती दाखवायला हवी. आपापल्या स्तरावर प्रत्येक जण या प्रदर्शनीच्या मोहात पडलेला आहे. आणि मग हे सिम्बल्स मला विकत घ्यायचे आहेत, लक्षात घ्या तुम्ही, तरच मला माझ्या नातेवाईकांमध्ये आणि माझ्या समाजामध्ये प्रतिष्ठा मिळणार आहे. आणि जसं कुमार सर म्हणाले की हे गणित आहे, प्रतिष्ठा ही सगळ्यात, म्हणजे तो जो पिरॅमिड आहे त्याच्यामध्ये प्रतिष्ठा ही सगळ्यात वर आहे. तुमच्या बेसिक गरजा ह्या सगळ्यात खाली आहेत, अन्न वस्त्र निवारा, आणि प्रतिष्ठा ही सगळ्यात वर आहे. आता मला हे सगळं मिळत चाललेलं आहे. भारताची ज्या पद्धतीने इकॉनॉमिक ग्रोथ चाललेली आहे त्या, म्हणजे बहुतेकांचं बोलतोय मी, अख्ख्या भारताचं नाही बोलत आहे, परंतु त्या पिरॅमिडच्या टोकाला मला पोहोचायचं आहे. मग त्याचा मार्ग हा काही जो काही आहे त्याचं मला काहीच घेणं देणं नाही, कारण माझ्या आजूबाजूच्या लोकांना त्याचं घेणं देणं नाही. मग त्याच्यापैकी एकही जण राजकारणी नसेल माझा नातेवाईक किंवा सरकारी नोकर नसेल तरी बिघडत नाही. म्हणून मी वारंवार परत तेच म्हणेन, सरकारी कर्मचाऱ्यांना आणि कुठल्या तरी इंजिनियरचं नाव घेणं मला वाटतं की बंद करूया काही दिवस. आणि मी कुठल्या पद्धतीचा भ्रष्टाचार करतो आहे, पैसा सोडून द्या, इतर जे काही भ्रष्टाचार आहे ते मी करतोय का, माझी प्रवृत्ती काय आहे. अतिशय महत्वाचा मुद्दा अतुल कुलकर्णींनी मांडलेला आहे की मी नेमका कोणत्या प्रकारचा भ्रष्टाचार करतोय, याला फार महत्व आहे. तोच मुद्दा मी आता ब्रेक नंतर पुढच्या भागात चर्चेला घेणार आहे. मी तेव्हा डॉक्टर कुमार सप्तर्षींना हा प्रश्न विचारणार आहे की भ्रष्टाचारी माणसाला निवडून देणारे सुद्धा तेवढे भ्रष्ट नाहीत का? कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय इंडियन करप्शन लीग. झी 24 तास, एक पाऊल पुढे.